हरी हरी पडली हे रूढी जगा परिचार, पडली हे रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्य मौन, मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा, देहाचे भय ते काळाचे भातुके, ग्रासून ते एके ठेविलेशे, मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा, तुका म्हणे काही उघडारे डोळे, तुका म्हणे काही उघडारे डोळे, जाणूनी आंधळे होऊ नका, मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा विठाला। परिचार, चालविती व्यवहार सत्य मौन, मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, चरणा संपत्तिया, करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या विठाला विठाला विठाला, परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हणून, मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा। प्रस्तुत आजची ही सेवा खूप दिवसाच्या परंपरेनं चालत आलेली भगवान श्री बाळूबा महाराजांच्या समाधी सोहळ्याचा आहे, समाधी सोहळ्याच्या निमित्तानं ही सेवा सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा बहुतेकांच्या पाठातला आणि बहुतेकांच्या अनोळखीतला असा अभंग आहे। अभंग तसा खूप सोपा आहे,
आणि तुकाराम महाराजांनी आपणाला ज्या अभंगामध्ये उपदेश केला अशा काही निवडक अभंगापैकी एक आहे. विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचे उपदेशपर प्रकरणामधली काही अभंग आहेत. ते अधिकार परत्वे भिन्न भिन्न प्रकारचा उपदेश तुकाराम महाराजांनी केला. ज्याला जेवढं स्वस्त आहे तेवढंच वजन त्याच्या डोसक्यावर द्यायचं, जास्त द्यायचं नाही, ही त्यांची युक्ती. मुंगीच्या डोसक्यावर हत्तीचं वजन नाही घालायचं. तसं घातलं तर मुंगी काही जगत नाही. त्याप्रमाणे ज्याचा जेवढा अधिकार तेवढंच ओझं त्याच्या डोसक्यावर द्यायचं. म्हणजे डोसक्यावर म्हणजे भारा नव्हे, गाठोरं नव्हे. ज्ञानाच्या अधिकाराची जेवढी उंची आहे तेवढ्याच वजनाचं ओझं त्याच्यावर द्यायचं. तुकाराम महाराजांची युक्ती आहे. पूर्वीच्या काळामध्ये शाळेमध्ये ज्यावेळी शिकायला जायचं त्यावेळी काही शिक्षक असे असायचे की हुशार विद्यार्थ्यांना वाटायचं की हे तर मला आधीच माहित आहे, ही कशाला शिकवालीत गुरुजी आता. पण ती तेवढं सांगितलेलं काही ढ विद्यार्थ्याला कळायचं नाही. मग ते गुरुजीला पुन्हा 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 एकच सांगावं लागायचं. आणि मग कधी कधी हुशार विद्यार्थी एका वेळेत सांगितल्यावर ज्याला कळतंय ते त्या गुरुजीच्या तासालाच बसायचे नाही. असा एक वर्ग. दुसरा एक वर्ग असा की हुशार विद्यार्थ्यालाच फक्त कळायचं, या ढ विद्यार्थ्याला काही कळायचं नाही. आणि ती मुद्दामच मागं बसायचे आणि मागं बसून ढोर ढोर ढार ढोर बोलायचं. म्हणजे हुशार विद्यार्थ्याच्या आवडीचे काही शिक्षक, काही शिक्षकांना सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणून ढ विद्यार्थ्याला शिकवायचे काही शिक्षक. पण असे काही चाणाक्ष शिक्षक असतात की ते शिकवताना त्यांच्या वर्गात त्यांच्या तासाला ढ विद्यार्थी बी बसायचे, त्यांना बी तो तास आवडायचा आणि हुशार विद्यार्थ्याला बी तास आवडायचा. असा एक शिक्षकाचा वर्ग की सगळ्यांच्याच अंतःकरणात ज्यांच्याबद्दल आवड, जसा एखादा विरळा शिक्षक असतो तसं जगामध्ये सगळ्यांना कळेल अशा प्रकारचा उपदेश कोण करत असेल तर ते संत करतात. विठाला सामान्य असेल तर त्याच्यासाठी सामान्य उपदेश, एखादा जिज्ञासू आहे त्याच्यासाठी तशा प्रकारचा उपदेश, एखादा विषय असेल त्याच्यासाठी त्याच्या संबंधातला विषय उपदेश. अशा प्रकारची उपदेश करण्याची तुकाराम महाराजांची हातोटी आहे. तुकाराम महाराजांच्याकडे कोणीतरी गेलं असावं की महाराज तुम्ही एवढा उपदेश करता, भगवंताच्या सत्यतेबद्दल सांगता, संसाराच्या नश्वरत्वाबद्दल सांगता, खोट्या संसारातलं खरं आहे असं समजणाऱ्या लोकांच्या बद्दलही तुम्ही सांगता, पण तुमच्या सांगण्याचा उपयोग का झाल्यासारखा वाटत नाही. बऱ्याच वेळा असं घडतं की माणसानं पुढच्या लोकांनी केलं ते मागचे लोक करत राहतात, पुढच्यानं केलं ते मागचे करत राहतात. एकदा पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा करत होतो मी आणि आषाढी वारी होती. नगर प्रदक्षिणा मंदिरात सगळे वारकरी माणसं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. नगर प्रदक्षिणा करत असताना जिथं तुकाराम महाराजाचं मंदिराच्या समोर गेल्यानंतर तिथं तुकाराम महाराजाच्या मंदिरात जर जाता नाही आलं तर बाहेरून का होईना आपण नमस्कार करायचा, स्वतःच्या शरीराभोवती गोल घालीन लोटांगांची फेरी घालायची, बरोबर आहे ना, आणि मग पुढे जायचं. पुढे पंकट स्वामीच्या मठासमोर गेल्यावर तिथं सुद्धा तसंच, पुढं तो काळा मारुती आला तिथं सुद्धा तसंच. असं नगर प्रदक्षिणेच्या रस्त्यावर जिथं जिथं संतांची मंदिर आहेत किंवा भगवंताची मंदिर आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी नतमस्तक व्हावं, स्वतःभोवती चक्कर मारावी आणि जावं. हा नियम आहे आणि ते करावं सुद्धा बरं का.
चंद्रभागेतून प्रदक्षिणा सुरू करत जावी आणि चंद्रभागेत पुन्हा येऊन पुंडलिकाचं दर्शन करून मग प्रदक्षिणा पूर्ण करत जावी, हा नियम आहे. आता प्रदक्षिणा चालू असताना एक अतिशय श्रद्धाळू, अतिशय भगवंताच्या बद्दल श्रद्धा असलेला असा व्यक्ती, आणि जे समोर मंदिर दिसलं की तिथं ते नतमस्तक व्हायचे. त्यांच्या माग माग आम्ही चाललो होतो आणि पुढे एक तिथं वाटत सिनेमाची टाकी आहे. त्याला कुणाला बी बघितलं की नमस्कार करायची सवय होती. त्या वारकऱ्यांना त्या सिनेमाच्या टाकी पुढे बी गेल्यावर असं केलं आणि स्वतःभोवती चक्कर मारली आणि गेला. आता त्याच्यानंतर तुम्ही गेला, आता पुढच्या महाराजांना तसं केलं, मग तुम्ही बी तसंच, त्याच्या मागच्या नाला त्यानं बी तसंच. तिथं लाईनच लागली की कशाला लाईन लागली? तिथं जे पोस्टर लावलं होतं सिनेमाचं त्याला. असं का? मी एकाला हलवून जागा केला म्हणजे कुणाला नमस्कार करताय तुम्ही? आणि मग त्यानं तोंडाला हात लावला. मी कशासाठी तुमच्या पुढे सांगितलं तर समाज असा आहे की ज्यानं पुढच्यानं जे केलं ते मागचे करतात, पुढच्यानं जे केलं ते मागचे करतात. एके दिवशी कीर्तनामध्ये खूप मोठा समाज होता आणि एक बाजूला बसलेला असा पायरीवर बसला होता एक माणूस, आणि त्यानं मला अचानक लक्षात आलं की सगळ्यांनी खराळा टाळ्या वाजवल्या. मी इकडं तिकडं बघितलं. मी म्हणलं असं काही झळक मळक तर काही बोललो नाही, पण टाळ्या कशा वाजवल्या सगळ्यांनी? पण मी टाळ्या कोणी कशा काय वाजवल्या मी इकडं तिकडं थोडा पाहिलं आणि मग थोड्या वेळानं माझ्या लक्षात आलं की इकडून टाळ्याची सुरुवात झाली. मग तिथं पायरीवर एक माणूस बसला होता. त्याला कीर्तन सुटल्यावर विचारलं, भाऊसाहेब तुम्ही इकडे आल्यानंतर त्यानं विचारलं की टाळ्या कशामुळे वाजवल्या? ते काय की बाबा लोकांनी कशामुळे वाजवल्या ते माहित नाही, मी कशासाठी वाजवली सांगू का? मी तंबाखू मळत होतो म्हणजे, आणि तंबाखू मळताना ती मधलं इकडं काही तिकडं काही टाकून शेवटला असं करायची मला सवय आहे, आणि मी असं केल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. विठाला विठाला लोक कशी असतात बघा. काय गुरुजी काय चांगला माणूस आहे, मला माहित आहे ते आधीच चांगला आहे मग, आणि म्हणू द्या काय करावं त्या गुरुजीने. काय माणूस नाही बरं, मला आधीच माहित होतं माणूस चांगला नाही म्हणून. इकडून बी हेच बोलणार आणि तिकडून सुद्धा हेच बोलणार. तुकाराम महाराज असं म्हणतात, निंदिले निंदावे, वंदिले वंदावे, एक गेले जावे त्याच्या मागे विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला की महाराज एवढं परमार्थाचं सखोल उपदेश करणारे तुम्ही, पण तुम्ही या प्रश्नाचा उकर कसा काय केला नाही? खोटं आहे ते खोटं म्हणून सांगावं, खरं आहे ते खरं म्हणून सांगावं. महाराज म्हणले खोटं आहे ते खोटं म्हणून सांगितलेलं लोकांना पटावं लागेल का? होय, कारण त्या भ्रमात भुललेले असतात, त्यांना कळत नाही है ना. भ्रमात भुलले त्याला कळत नाही. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि एक हरिण त्याला खूप तहान लागली होती आणि ऊन पडल्यामुळे ते सारखं पाणी शोधत चाललं होतं. तलावाच्या काठावर गेलं. आता फक्त 4 पावलं मध्ये उतरायचं होतं आणि काय करायचं होतं? पाणी प्यायचं होतं. पण एवढ्यात त्याचं लक्ष उमाटावर गेलं. तिथं उमाटावर काय होतं? मृगजळ होतं. मृगजळ. त्यानं इथं जवळ असलेलं पाणी सोडलं आणि तिकडं पळालं. कुठं? जिथं मृगजळ. मृगजळ कुठं दिसतंय? लवणात दिसतंय का उमाटाला? सगळ्याचं तुमचं लक्ष राहा म्हणून बोलतोय बरं का. मृगजळ लवणात असतंय का उमाटाला? उमाटाला असते. आता हरिण तिथपर्यंत पळत गेलं. आता तिथं पाणी आहे का? आता पाणी तिथं नाही. तिथं गेलं त्याला त्याच्या पलीकडे तेवढ्याच अंतरावर दिसतंय. जसं चिकोरड्याच्या माणसाने विचारलं आबाळ कुठं टेकलंय? तर साखरेच्या शिवाला. साखरेच्या शिवाला टेकलंय का? साखरेच्या शिवाला गेलं तर ती पलीकडं तिथं जावा. सगळ्या धर्तीवर फिरा. आबाळ कुठं टेकलंय? पुढच्या गावाच्या शिवावर. पण ते कुठंच टेकलेलं नाही. हे जसं असावं
तसं मृगजळाचं पाणी कुठं आहे, तर आपली नजर जिथं जाते तिथं पुढं दिसतं आणि तिथंपर्यंत जाऊन ते धापा टाकीत उन्हामध्ये इथलं जवळचं पाणी सोडून देतं आणि तिथं जातं आणि तिथं जाऊन पुन्हा पाण्याला पाहतं तर पाणी त्याच्या पलीकडे अजून पळतं. किती पळतं, पळून मरतं पण पाणी नाही मिळत. मृगजळ दिसे साचपणा आईसे, मृगजळ दिसे साचपणा आईसे, मोठियाचे पिसे ऊर पोळी, मोठियाचे पिसे ऊर पोळी. हरणाला पाण्यासारखं वाटतं आणि तिकडं ते पळतं, म्हणून मृगजळ हे फक्त हरणाला फसवित आहे. आपल्याला फसवित आहे का? आपल्याला माहित आहे ते खरं पाणी नाही म्हणून. मग फसवित आहे कोणाला? ज्याला पाणी खोट आहे पण खरं वाटतंय त्याला फसवतंय. एवढं बरोबर आहे. जिथं पाणी खरं नाही पण खरं पाणी असल्यासारखं वाटतंय अशा हरणाला फसवतं, त्याचं नाव मृगजळ. आता तुकाराम महाराजांनी या मृगजळाचा दृष्टांत दिलाय त्या हरणासाठी नाही दिला. कोणत्या हरणाला दिलाय? ह्या हरणाला दिलाय. ह्या हरणाला हे हरण असेच पळत्याच्या पाठीमागे धावायला लागलेले आहेत आणि ते हरिण जसं धापा टाकून मरतय तसं संसाराच्या झळयामध्ये पळून एक दिवस दमछाक होऊन जाते. हे हरिण तुकाराम महाराज म्हणून म्हणाले, किती बी समजून सांगितलं तर ते हरिण जसं न ऐकता त्या मृगजळाकडे जातं, तसं इथं मी किती बी उपदेश केला तर ही माणसं ऐकत नाहीत बरं का. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, शिव्या दिल्या हो कधी कधी, आहे नाही. किती सांगू तरी नायकाची बटकीचे, सांगू तरी नायकाची बटकीचे. सांगू तरी शिवी देतात. हरणाला हे कळायला पाहिजे की इथल्या पाण्यापेक्षा ते पाणी खूप चांगलं दिसतंय, पण तिकडं जायचं नाही. ते पाणी फक्त बघण्यापुरतं आहे.
तहान भागवण्याच्या उपयोगाचं आहे का? जे पाणी तहान भागवण्याच्या उपयोगाचं नाही तिथं पळून कधी उपयोग होईल? कधीच उपयोग होत नाही. हे जसं घडावं तसं संसाराच्या माग पळालेली आम्ही हारणं होय. संसार पूर्ण व्हावा म्हणून माग पळतोय ना. पण आतापर्यंत कोणाचा संसार पूर्ण झाला असा जगातला एक बी हिरा काढून दाखवा. मागच्या काळातला काळात सांप्रत आताचा माहिती असला तर आणून दाखवा की जो संसार करायला निघाला पण त्याचा संसार पूर्ण झाला. संसाराची व्याख्याच अशी आहे. संसार कशाला म्हणतात तर जो सदा अपूर्ण राहतो त्याचं नाव संसार. विठाला 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 जो अपूर्ण आहे त्याला पूर्ण करायला आम्ही निघालो. जे फाटक आहे ते शिवायला निघालो. मी रोज म्हणत असतो कीर्तनामधून, काही माणसाला संसार फाटलेला बघू वाटत नाही म्हणून ते लई लवकर शिवतात. शिवायला बी लई तरबेज असतात काही माणसं. जी माणसं शिवायला तरबेज, काय शिवायला संसार फाटलेला संसार शिवायला तरबेज असतात. जसं आमच्या माता वर्गामध्ये तुमच्याकडे वाकळा असेल, तुमच्याकडे आमच्याकडे वाकळा आहे. वाकळा किंवा दुसरं नाव काय असेल गोदड वगैरे है ना, ते घरी शिवलं जायचं. आता काही बाया एवढा हुशार आणि एवढ्या चपळ की दिवसभर काम करून संध्याकाळी रोज शिवून 8-15 दिवसात वाकळ तयार है ना. रोज शिवायचं ते वाकळ शिवायचं. ते वाकळ मध्ये तर काही नवन काही जुनं घालून केलेली असते, त्याचं नाव वाकळ है ना. ते त्याच्यात सगळं नवं बी नसते आणि सगळं जुनं बी नसते. आणि ती नवं बी म्हणून सांगता येत नाही, जुनं बी म्हणून सांगता येत नाही, त्याचं नाव वाकळ. तसं संसाराला पूर्ण बी म्हणून सांगता येत नाही आणि अपूर्ण म्हणून सोडून देता येत नाही. अशी लक्षणा कुणाची असली तर ती संसाराची. विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी अनेक वेळा कंटरवाने सायास करून सांगितलं की संसार फक्त बघायचा असतो. संसार फक्त बघायचा असतो आणि त्याच्याशी साक्षी होऊन राहायचं असतं. त्याच्यात चिटकून राहायचं नाही, साक्षी होऊन राहायचं. शरीर आहे, शरीराकडून कर्म घडतात. कर्म केल्याशिवाय शरीर थांबत नाही आणि केलेल्या कर्माच्या द्वारा 2 गोष्टी तयार होतात. त्या दिसत नाहीत, दृष्टीगोचर नाहीत, अशा आहेत. प्रत्यक्षात त्या प्रत्ययाला येत नाही पण त्या तयार होतात. उदाहरण बोलतो, एक माणसाला गुलाबजामुन खूप आवडायचे बरं का महाराज. गुलाबजामुन खूप आवडायचे. शेतात काम करून अगर नोकरी करून पैसे आणले आणि त्याचे गुलाबजामुन केले. गोड लागतात की नाही? गोड लागतात. बालू, आता माझा अजून एक प्रश्न आहे. पैसे चोरून आणले आणि गुलाबजामुन केले, आता काय कडू लागतात का? आता सुद्धा गोडच लागतात का? तर त्याचा प्रत्यक्षदर्शनी परिणाम आमच्या समोर नाही. संसार असाच आहे. जे चोरून पैसे आणून चोरी केली आणि गुलाबजामुन केले, जिभेला गोड लागतील पण त्याच्यातून एक पाप तयार होत असते आणि ते पाप पुन्हा भोगावं लागते. ते पाप पुन्हा भोगावं लागते आणि त्यानं एक संचित तयार होते आणि ते संचित वाढत 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 जसं खरीपाला पेरलेलं रबीच्या पेरणीला खोडायला येते है ना. पेरलं कवा? खरीपाला. आणि खोडायला कवा आलं? रबीच्या पेरणीला. बरोबर आहे का? म्हणजे पेरलं तवा आणि खोडाला आता आलं. तसं आपण आता केलेलं पाप हे पुन्हा खोडा येते आणि तवा भोगावं लागते. आता जर पुण्य केलं तर ते पुन्हा खोडा येते आणि तवा भोगावं लागते. विठाला विठाला जगद्गुरु
सगळ्याला समजून सांगायचा प्रयत्न केला की बाबा या संसारामध्ये चिटकून राहिला की पाप होतंय, चिटकून राहिला की पाप होतंय. म्हणून तरी थोर माणसं चिटकून राहत नव्हती, आणि जे चिटकून राहत नव्हती त्यांना थोर म्हणतात. भगवंतानी सुद्धा अवतार धारण केले, लीला विग्रह केला, पण देव सुद्धा चिटकून राहिला नाही. मी उदाहरण सांगायचं असेल तर जाता जाता बोलतो. सगळ्याला कथाभाग माहिती आहे. भगवान कृष्णाचा जन्म मथुरेत झाला, है ना? कुठं झाला? मथुरेत झाला. आणि मथुरेत जन्मल्यानंतर ते आले गोकुळाला. आले म्हणजे बापाला सांगितलं वसुदेव महाराजाला, मला इथून उचला आणि तिकडे घेऊन जावा, नंदाच्या घराला, मज नेई गोकुळाला. इकडं आले. इकडं आले तर माग फिरव सुद्धा बघितलं नाही. पुन्हा मथुरेत गेल्याचा उल्लेख नाही, फक्त एकदा मामाचा समाचार घ्यायला गेलेले. बरोबर आहे. सगळ्याला भगवान कृष्णाचा कथाभाग माहिती आहे. मथुरेत जन्मला, वाढला गोकुळात. इकडं आल्यावर पुन्हा तिकडं फिरून सुद्धा बघितलं नाही. बघितलं फिरून ते मामाला मारायलाच गेले. बर, मामाला मारायला मथुरेत गेले. मामाला मारायला मथुरात गेले आणि त्या कंसाला मारलं. मग त्या कंसानं काय केलं होतं, तिथला जो राजा होता त्याला जेलमध्ये घातलं होतं. भागवतकारांनी खूप गोड वर्णन केलं. तर तिथं मग तिकडं मला हात घालायचा नाही, पण त्या उग्रसेनाला जेलमध्ये घातलं आणि हा राजा झाला. कोण? कंस मामा. भगवान श्रीकृष्ण 12 वर्षाचे असताना तिथं गेले. किती वय होतं? 12 वर्षाचं. आमच्या 12 वर्षाच्या पोराला नीट वाचा येत नाही. ज्ञानेश्वरी वाच मला तर कळत नाही. पण गुरुजी तुम्ही बरे केले त्या पोरं. चांगलं भजन करतो मुलगा, आता भजन चालू केलेला. एवढी लहान मुलं आहेत, कौतुक आहे तुमचं. मी कशासाठी बोलतो? 12 वर्षाचा भगवान 12 वर्षानंतर 12 वर्षाच्या वयात त्या कंसाचा वध करतात. आता कंसाचा वध केल्यावर तिथल्या राज्यावर अधिकार कोणाचा झाला? कृष्णाचा झाला की नाही? होय. कृष्णानं तिथल्या राजाला मारलं, आपल्या हातात सत्ता आली राज्याची. मग तिथला मालक कोण झाला? कृष्ण झाला. भोगलं का तिथलं राज्य? नाही भोगलं. त्या उग्रसेनाला देऊन टाकलं. प्राप्त झालेल्या सत्तेशी, प्राप्त झालेल्या संपत्तीशी, प्राप्त झालेल्या अधिकाराशी आपण चिटकून न राहता त्याच्यामध्ये त्यागाची भावना ज्याच्या अंतःकरणात असते, त्याच्याबद्दल विरक्तीची भावना ज्याच्या अंतःकरणात असते, त्याच्याबद्दल ठाम निश्चय असतो की याचा जर लोभ बाळगला तर मला पुन्हा दुःखच भोगावं लागेल, हे भगवंतानी सुद्धा आचार करून दाखवला. विठाला विठाला पुढं खूप घटना घडल्या. उगी 1-2 पुरावे देऊन जायचं असेल तर त्या जरासंधाला मारलं. जरासंधाला कोणाच्या हाताने मारलं? भीमदादाच्या. त्याचा बी भारी किस्सा नाथ महाराजांनी वर्णन केला. त्या जरासंधाला मारलं. तर जरासंधाला मारलं तर जरासंधाच्या राज्यावर आता अधिकार कोणाचा? भगवंताचा. पण भोगला का तिथलं राज्य? नाही. त्या जरासंधाच्या पोराचा राज्याभिषेक केला. अजून एक उदाहरण सांगू का? प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं. एका वाक्यात बोलतो, प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं. आता लंकेवर अधिकार कोणाचा? प्रभू रामचंद्राचा. भोगलं का राज्य तिथलं? नाही भोगलं. तिथला राज्य त्या बिभीषणाला दिलं. विठाला 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 माझ्यासारखा सामान्य असता तर म्हणलं असतं एवढं करायचं मग सोडायचं का बरं? होय, का बरं सोडायचं? पोरानं मी एक विचारतो, कीर्तन सुटलं आणि कीर्तन सुटल्यावर जाताना अर्ध्या तोळ्याची अंगठी गवसली, अजून उचलली नाही. आपण भजन करणारी माणसं आहोत. उचलावं का नव्हे, उचलावं का नव्हे, आधी मागं मोरी बघितलं कुणी हाय का म्हणून. हाय माणसं काही महत्वाच्या प्रसंगी माग इकडं इकडं मला आपल्याला कोणी बघितलं का बघता बघा, ठेस लागून पडावं. हाय, ठेस लागून पडावं. त्याला लागलेलं बघत नाही. काय बघताय हो? मला कोणी बघितलं का? इकडं इकडं वळून बघतंय. अर्ध्या तोळ्याची अंगठी पडली आहे आणि आपण तर महाराज एवढं 2-2, 3-3 तास कीर्तन करता
मग आपण कशी घ्यावी? इकडे इकडे बघितलं, कोणीच नाही. मग आता कोणी सर आता काय घ्यायला हरकत आहे? हाय, आपल्या हिशोबाने ते बरोबर आहे, आपल्या हिशोबाने ते बरोबर आहे. आता कोणीच तिथं नाही म्हणून घ्यायला हरकत नाही अशी आपली मान्यता आहे. पण ते बी घेतली तर साधू तू वाया गेलं. पण आता त्याच्या जरा पुढचं बोलतो. ही अर्ध्या तोळ्याची घेतली नाही आणि पुढं पट्टाभर गेल्यावर 1 तोळ्याची पडली होती. हुडकू नका बरं का कीर्तन सुटल्यावर, नाहीतर तुम्ही म्हणताल आधी अर्ध्या तोळ्याची होती, मग अर्ध्या तोळ्याची नाही तर 1 तोळ्याची. तर गवसर अर्ध्या तोळ्याची ना घेता पुढे गेला आणि पुढे 1 तोळ्याची पडली होती. आता अर्ध्या तोळ्याचा लोभ सोडला, पण 1 तोळ्याचा लोभ सुटतो का रे? नाही. त्याला वाटतं घ्यायला का हरकत आहे. त्यानं काय केलं? हुशारी केली. हो भाऊसाहेब, तुमची आहे का अंगठी? इथं पडले. नाही माझ्या. अण्णा तुमची आहे का? नाही. ओ बाबा तुमची पडली आहे का? नाही. सगळ्या गावाला विचारलं तुमची पडली का म्हणून, कुणीच नाही म्हणलं. आता घेतली तर जमते का नाही? सगळ्या गावाला विचारलं. येणार बरं त्या रस्त्याने जाणारे सकाळपासून संध्याकाळपासून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला विचारलं, इथं 1 तोळ्याची अंगठी पडली, तुमची आहे का? तुमची आहे का? सगळ्यांनी सांगितलं माझी नाही. आता घ्यायला काय हरकत आहे? पण आता बी घेतली तर त्याच्या लोभात चिटकला आणि भगवंताच्या प्राप्तीपासून वाया गेला. तुकाराम महाराज हे समजून सांगायचा प्रयत्न करत आहेत. आणि हे सांगताना म्हणतात, जे खोटं आहे ते खोटं आणि खरं आहे ते खरं ओळखावं. ही माणसं खोट्यालाच खरं म्हणून त्याला मिठी मारत आहेत. हे तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं आणि म्हणून म्हणतात, जो व्यवहार खोटा आहे त्या खोट्या व्यवहाराला खरं म्हणायचं. जो संसार मिथ्या आहे त्या मिथ्या संसाराला सत्य मानायचं आणि त्या संसाराला कवटाळायचं. अशी जगामध्ये रीत झाली. संसारामध्ये जरा पैसे जास्त आले की त्या माणसाला शहाणा माणूस आहे, शहाणा माणूस आहे असं म्हणतात. अशी पद्धत आहे आपल्याकडे बरं. म्हणजे पैसेवाल्याला शहाणं म्हणत जाऊ नका असं माझं म्हणणं नाही, कारण मी बी ह्याच गावचा आहे, लांबचा नाही, होय ना. पण निव्वळ पैसे ज्याच्याजवळ जास्त आहेत त्याला शहाणं म्हणण्याची पद्धती आहे. ज्याचा प्रपंच, नाथ महाराजांची भाषा बघा, ज्याचा प्रपंच अतिविस्तार त्याशी म्हणती भाग्य थोर. जो नाना भोगी पाळी शरीर सज्ञान नर त्या म्हणती विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, या जगामध्ये अशी एक रूढ पडली, या जगामध्ये असा एक मान्यता झाली की जे खरं आहे त्याला खरं मानायचं नाही, पण खोट्याला खरं म्हणून चालवायचं. अशी इथं परंपरा सुरू झाली आणि याचं मला वाईट वाटतंय. अभंगाच्या पहिल्या जगा परेशान पडली हे रोडे, जगा परेशान परेशान पडले अरुणे.
जगा परिचारक. संसार असा आहे की आम्हाला भ्रमात टाकतो. आता जी वस्तू आता प्रिय वाटते ती काही वेळानं अप्रिय वाटते. याच्यापेक्षा अजून थोडं सोपं करतो. आता जी वस्तू अनुकूल वाटते ती काही वेळानं प्रतिकूल वाटते. हे बी लक्षात आलं नसलं. एक दृष्टांत सांगतो. काय झालं, एक गाव होतं आणि त्या गावामध्ये काही श्रीमंत माणसं होती आणि त्या गावामध्ये बरीच सज्जन माणसं होती. राम महाराजासारखे कीर्तनकार सुद्धा होते, भजने सुद्धा होते, गोड रामायण सांगणारे सुद्धा होते. अशी बरीच माणसं त्या गावात होती. आणि त्या गावात एक चोर होता. म्हणजे जिथं सज्जन माणसं असतात तिथं चोर बी असतात. एखादा चोर असतोच की. तो आपल्या इथं नसल, पण कीर्तनातल्या दृष्टांतातल्या गावात चोर होता. लक्षात आला. आता त्या चोराचं रोज लक्ष, आज कुठे डांब घालायचं, आज कुठे डांब घालायचं, असं त्याच्या कायम डोक्यातच असायचं. आम्ही जसं शेताकडे जाताना मारुतीरायाला नमस्कार करून जातो, देवा हे अमुक अमुक शेत उसाला पाणी द्यायला चाललो, एवढं काम हो दे. कोणी आजारी पडलं, देवा तुला 5 नारळ तोरण मानतो, पण एवढं एकदा नीट होऊ दे म्हणजे माझं गाडा नीट चलत. आपण त्या देवाला नमस्कार करतो. तसं ती चोर बी चोरी करायला जाताना त्याचा बी देव असते. ती बी त्याच्या देवाला नमस्कार करत असते, त्याच्या देवाला नमस्कार करत असते. मग तिला एका सावकाराचं घर बघितलं आणि मला ह्याच्यावर नक्की डाला मारायचं असं ठरविलं त्यानं. आणि मग संध्याकाळी चोराचा देव कोणता, मेस आहे. शाबास, इथं कीर्तन ऐकतच होईल, मला काही करायची गरज नाही. विठाला विठाला आणि त्यानं जाताना त्या मेसाई माईला नमस्कार केला. काय बोलायचं ती बोलला गेला. हा, आणि हळूच वरच्या स्लॅबवर जाऊन एका दरवाजा उघडा होता, तिथून मध्ये शिरला. सगळे गाढ झोपी गेले होते. सगळे लक्षात, माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? कीर्तन आपल्याला लय लवकर सोडायचं, फक्त लक्ष द्या माझ्या. काय झालं, चोर घरात शिरला. घर कोणाचं? सावकाराचं. आता चोर असा शिरला, कोणालाच पत्ता नाही. सगळे गाढ झोपेत आहेत बरं का, सगळे काय गाढ झोपेत आहेत. आणि मग चोरानं सगळीकडे आधी चापची केली, कुठं काय. खिशात किती पैसे निघणार म्हणून त्यानं बरोबर तिजोरीलाच हात घातला. चोर बी असा कुशल होता महाराज. त्यानं बगर चावीचं तिजोरी उघडली. 2 चाव्या लावून तिजोरी उघडत नाही का? तुम्ही बँकेतली बघा उघडते का? त्या आपल्याकडे तर नसती, पण 2 चाव्या लावून उघडत नाही. त्या चोरानं बगर चावीचं तिजोरी उघडली. मधले दागिने काढले, पैसे काढले, गटोडं बांधलं आणि निघाल्यावर एका भांड्याला खुंड करून पाय लागला आणि खड करून वाजला. आता चोराचा पाय लागला आणि खड करून वाजल्यावर त्याचे तुमच्यासारखा एक माणूस होता, वयस्कर, जागा झाला करून खाकरला. आणि त्याच्या खाकरलेला बघून घरात पहिलवान आणि पोरं होते 2-4, ते बी जागा द्यायला. काय झालं? अरे काय कोणतरी आल्यासारखं दिसायला म्हणल्यावर ती पोरं उठले आणि पळतच गेले. त्याला धरलं. कुणाला धरलं? चोराला. लक्षात ठेवा. कुणाला धरलं? चोराला धरलं. आणि मग त्याचे हात विचारलं, काय कुठून आलास, काय सगळं विचारलं. आधी हात पाय बांधले विचारलं. आणि मग काय केलंस? त्यानं सांगितलं काय सुद्धा केलं नाही, फक्त तिजोरीला गेलो. तो तिजोरी कुठून हात सुद्धा लावला नाही, कोणाच्या खिशात बघितलं नाही, कोणाचे दागिने काही नाही, मी फक्त तिजोरीकडे गेलो. बरं ठीक आहे. मग त्याच्यातला एक पोरगा लय हुशार होता, त्यानं बेताची छडी आणली बाबा. होय, आधी हात बांधले, पुन्हा पाय बांधले आणि परत चालू केलं बाबा व्हायला. असा वावला की पाणी मागायला किंवा पाणी द्यावं. मारा नका पाणी द्या. मग अजून 2 मारायचे त्याने. बरं त्यानं मला मारी नाव का मारा, पण पाणी तर द्या. तुम्ही पाणी दिलं नाही दिलं तर मी मरता बरं. आता एकाचा दम झाला की दुसऱ्याचा झाला, तिसऱ्याचा. निम्या रातच्याला आल्याला त्याला पहाट पस्तोर फेरानं चांगलंच चोप दिला.
आणि मग पाठ त्यातला सगळ्यात धाकटा पोरगा राजकारणात होता. त्यानं पेसायला फोन केला, म्हणजे आमच्या घरी चोर आला, आम्ही धरलाय वगैरे. आणि मग त्यांनी म्हणजे घेऊन या. मग जीपमध्ये घातलं, नेलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेलं. सांगितलं की हे एवढे गोठडे बांधले, ते गोठडे दाखवायला नेले त्याला. आणि मग त्याला सांगितलं तुमची जरा सुंदरी दाखवायला, म्हणजे कोणाला? PSIला. आणि मग त्या PSIनं पुन्हा चोपायला चालू केलं. ही घरला आले, जरा बरा आराम केले, उठले, स्नान केलं, जेवण झाले. दुपारच्या परी असं उन्हाच्या पारी गप्पा मारीत बसलेत. ते म्हणते म्या कसं धरलं, ती म्हणते म्या कसं मारलं, त्यानं म्हणतं म्या पाय बांधले होते म्हणून जमलं. असं त्यांचं हसून खिदळून चालू आहे सगळं. आणि एवढ्यामध्ये तिथं एक लहान लेकरू खेळत होतं. त्या खेळता त्या मुलानं तिजोरीच्या चाव्या घेतला आणि इकडं तिकडं अंगणात खेळू लागलं. आणि खेळता तिजोरीत गेलं. कुठे गेलं पोरग? तिजोरीत. आणि चाव्या संग त्याच्या. आणि त्यानं दरवाजा उघडला आणि पोरग मधी गवसलं. कुठं गवसलं? तिजोरीच्या मधी. आणि चाव्या कुठं आहेत? पोरापाशी. आता तिजोरीत पोरग अडकलं, चाव्या बी कुठं आहेत? मधीच आहेत. मग आता कुठं कसं काढायचं? मग झटून बघितले, मग कुठं मारतून घाल, हे घाल, ते घाल, काही जमना. मग लातूरला जाऊ म्हणले ते उस्ताद चावीवाल्याकडं. मग थांबा, माझ्यापाशी नंबर आहे म्हणले. त्याला फोन केला. त्यानं म्हणला मी हैदराबादला गेला. तेवढा एकच चावीवाला आहे ना. आता पोरग जर 10 मिनिट नाही काढलं तर पोरग जगत नाही. पोराची माय तर रडायला लागली. प्रसंग किती अवघड आहे काय का नाही. तिथं ती आजी बसली होती घरात. ती म्हणली अरे पोरानो, मी एक सांगते ते ऐकत आहो का? ती रात्री चोरानं काढलं होतं, त्याच्यापाशी कुठं चाव्या होत्या, त्याला आणा. काय? कुणाला आणा? चोराला. त्याला आणा, म्हणजे त्यानं काय करेल? तिजोरी उघडील. पोराला पटलं. पोरं PSIकडे गेले. PSI गेले, या अजून काही नवीन नेलं? त्यानं नेलेलं आढळ नाही, काही नेलं नाही म्हणजे तेवढं रात्री ते इथं केलं होतं. तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे. काय? आम्हाला जरा चोर पाहिजे. म्हणजे चोर पाहिजे? हा, माणसाला सज्जन लागतंय, माणसाला भरण्या लागतंय, माणसाला शाहू माणूस लागतंय, माणसाला गुणी माणूस लागतंय. त्यांची गरज पडते. चोराची गरज पडते का कधी? फौजदार म्हणायला लागला चोर, तुम्हाला पाहिजे. कशाला पाहिजे चोर? मला काही तुमचं बोलणं पटना गळे. तो म्हणला. मग त्यांनी हात जोडले आणि सांगितलं काय घडलेली घटना होती ती सगळी सांगितली. तुम्ही संग चाला, पण चोराला घेऊन चाला. मग त्याला जीपमध्ये घातलं आणि घरी नेलं. आणि मग तिथं गेल्यानंतर सांगितलं एवढी तिजोरी उघड. त्यानं काय त्याच्या कौशल्यानं लगेच उघडली की चावी. आणि चावी उघडल्यानंतर मग सोफाच्या डोर बसा म्हणाली त्याला. कोणाला? चहा घेताव का? कॉफी? नाश्ता करताव का? जेवण? कुणाला? चोराला. अरे ज्यानं पहिलं रात्री पाणी मागितलं 12 वाजता, तेव्हा दिलं नाही. माणूस तोच आहे, कोणाला पाणी मागणारा. आणि ज्यांना पाणी मागितलं माणसं सुद्धा तेच आहेत, घर तेच आहे. आणि मग भावना का बदलली? संसारामध्ये असे सगळे रंग बदलत असतात. तुकाराम महाराज म्हणून म्हणतात या संसाराचे सगळे रंग बदलतात. आमच्या मनाची बुद्धी बदलली की रंग बदलतात. है की नाही? अनंत बुद्धीचे रंग क्षणा पालकती रंग धरू जावा जव संग तव तो होय बाधक. आणि अशी या जगाची रीत आहे. तुकाराम महाराज म्हणाले या जगामध्ये असं खोट्याला खरं म्हणण्याची परंपरा सुरू झाली आणि लोक त्याच्याच मागं सगळे पळायला लागले. कशामुळे पळायला लागले? तर जे खोटं आहे त्यांना खरं वाटायला लागलंय आणि त्याच्यामुळं खरं आहे ते त्यांना दिसना झालंय. तुकाराम महाराजांनी 2 प्रकारचे दुखणे इथे व्यक्त केले. चालविती व्यवहार सत्य चालविती व्यवहार पडली हे रूढी जगा परिचारा पडली हे रूढी जगा परिचारा
अशी सगळ्याची भावना झाली. माझ्याजवळ संपत्ती जास्त आहे तर मग संपत्तीच खरी आहे असं आमची मान्यता झाली. एखाद्याच्या जवळ ज्ञान आहे त्याची मान्यता अशी झाली की ज्ञानच सगळ्यात श्रेष्ठ आहे, ज्ञानच खरं आहे अशी धारणा झाली. एखाद्याच्या जवळ सत्ता आहे त्याला वाटायला लागलं की सत्ताच खरी आहे, सत्ता म्हणजे सर्वस्व आहे अशी धारणा, अशी मान्यता झाली. एकाची एक नाही अनेकाच्या अनेक मान्यता झाल्या आणि खोट्याला खरं म्हणायच्या मान्यता झाल्या. आणि तुकाराम महाराज म्हणाले मी एवढं समजून सांगतो पण हे कोणाच्याच लक्षात येत नाही, त्याचं मला वाईट वाटते. मग महाराज खरं काय आहे, खरं काय ते तर सांगा, तुम्हाला असं का वाटतंय, खरं काय आहे? महाराज म्हणाले तुम्ही ज्या पैशाच्या नादाला लागला ते खरं नाही. आणि जर खरंच आहे वाटत असेल तर त्यावेळी उपयोगाला येतं का? ज्ञान तुमच्या जवळ आहे आणि ज्ञानाची मान्यता तुमची मोठी झाली तर त्यावेळी तुमच्या उपयोगाला येते का? सत्ता आहे तुमच्याकडं, सत्तेचा माल तुम्हाला आला पण त्यावेळी ते कामाला येतं का? कोणत्या वेळी? अभंगाच्या दुसऱ्याकडे बोलतो. मरणाची कार्य नाही आठवण. माणूस ज्यावेळी शरीराला खरं म्हणतो बरं का, आपल्याकडे 6 शास्त्र झाले त्याच्यापैकी एक शास्त्र असं आहे देह तर देह म्हणजे देव. आणि चांगलं चांगलं मस्तपैकी खायला मिळालं मग ती भक्ती, आणि एकदा गेला मग ती मुक्ती आहे का नाही. तुकाराम महाराजांनी लिहिले देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती, पाखांड्याची यावत जीवे सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य
पुनरागमनम कुतः विठाला 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 जोवर आहे तोपर्यंत मजा करावी, खावं प्यावं ल्यावं. खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे, आपल्याकडे ती स्कायलॅब पडणार होतं. आठवतंय का तुम्हाला? हा, स्कायलॅब पडणार. जुनी माणसं त्या सगळ्या ह्या पोरवाली माहित नाही ती काय स्कायलॅब आहे. ती स्कायलॅब पडणार होतं. कोणी म्हणालं साखरेवर पडणार आहे, कोणी म्हणालं चिकुर्ड्यावर पडणार आहे, कोणी म्हणालं लाथोरावर पडणार आहे. माणसं म्हणले, पण ही आधी 15 दिवसानं कळालं होतं पडणार. बरोबर आहे का? कळालं तर. हां, काही काही माणसं म्हणाले शेत विकून लोकांनी मजा केली, काहींनी जागे ऐकले, काहींनी व्याजानं पैसे काढले. हे सुभाषितकार तेच म्हणतात, यावत जीवम सुखम जीवेत. हाय तोवर मजा करून घ्यावी, यावत जीवम सुखम जीवेत. जवळ पैसे नसले तर कशी मजा करावी? ऋणम कृत्वा, व्याजानं पैसे काढायचे. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. तुपाशिवाय जेवायचं नाही. व्रता घरते विन भोजन. तुपाशिवाय जेवायचं नाही. घृतम पिबेत. एवढं कशासाठी करायचं? अहो, एकदा गेल्यावर ह्या शरीराची काय होणार आहे? आगीत जळून जाणार आहे शरीर. पुन्हा काय खरं आहे? भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः विठाला 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 शरीराची यथार्थ लक्षणं कळाली म्हणजे माणूस सावध होत असतो. तुकाराम महाराज त्या पद्धतीनं सावध करतात. तुकाराम महाराजांनी विचारलं असावं की महाराज, तुम्ही अनेक वेळा सांगता की देवाची आठवण करा, अनेक वेळा सांगता संताची आठवण करा, पण तुम्ही ते सगळं सोडून दिलं ना. आज म्हणता की मरणाची आठवण करा. होय, देवाची आठवण करा म्हणून कितीतरी देवाकडे सुद्धा विनंती आहे ना. कितीतरी अभंग आहेत असे. होय, तुझा विसरू न व्हावा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरू न व्हावा, तुझा कधीच विसर पडू नये. मग आज देवाचा विसर पडू नये म्हणणारे तुकाराम महाराज मरणाचा विसर पडू नये कसं म्हणायला लागले? देवाची आठवण करावी म्हणून सांगणारे तुकाराम महाराज आज मरणाची आठवण का करावी म्हणतात. इथं काय म्हणतात? मरणाची का रे नाही आठवण. मरणाची कशी तुला आठवण राहिली नाही? त्याचं एक महत्वाचं कारण आहे. तेवढं कारण तुमच्या पुढे ठेवतो, मग आपण पुढच्या भावार्थाकडे वळूया. मरणाची आठवण का राहावी? माणूस किती बी श्रीमंत असला आणि त्याच्या समोर जर मरण आहे हे लक्षात राहिलं तर ते माजलेवणी करत नाही, मस्ती करत नाही. माणूस किती बी ज्ञानी असला आणि समोर मरण असलं, मरण दिसत असलं तर तो मस्तीत येत नाही. माणसाकडे किती बी मोठी सत्ता असली मग तेथे नचले
सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई ये माज्ञा. इथं सुद्धा संचिताचा संबंध सांगितला. सत्याचं काही चालत नाही, ज्ञानाचं काही चालत नाही आणि संपत्तीचं काही चालत नाही. त्या मरणाच्या पुढं मग पुढं साक्ष जाते मागचं केलेल्या कर्माची. केल्या कर्माचा उगाना तिथं भोगावा लागतो. तुकाराम महाराज म्हणून म्हणाले सावध व्हा सावध. हे काय झालं, संसारामध्ये माणसं हमेशा म्हणतात अरे असं कसं लबाड बोलावं. काय सांगावं महाराज, संसार आहे, बोलावं लागते कावा कावा लबाड. लबाड बोलल्याशिवाय संसार कसा चालल असं माणसं सहज म्हणतात की नाही. एक असे थोर पुरुष होऊन गेले नाथ महाराज पैठणचे. ते खूप श्रीमंत त्यांचा संसारात दुबळेपणा नव्हता. नाथ महाराजांच्या पूर्ण चरित्रामध्ये अखंड परमार्थिक कार्य चालू असताना फक्त एकदा पैसे कमी पडले होते. एकदा ते उद्धव नावाचा त्यांच्याकडे एक सेवक होता. तो घडलेला प्रसंग आहे, ते जाऊ द्या, आजच्या संबंधात नाही म्हणून ते बोलत नाही. पण नाथ महाराज हे गर्भ श्रीमंत होते. काय असतं बघा, जी माणसं भजनात असतात ते श्रीमंत नसतं आणि जे श्रीमंत असतात ते भजनाकडे येत नाही. असं घडतं इथं, बरोबर आहे ना. ज्याला भजन चांगलं आहे म्हणून कळालं त्याचं कपाळ खूप फुटकं असतं. ती माणसं दुबळी असतात संसारातली. बरं, मग संसारातली दुबळी माणसं दुबळा संसार चालवण्यासाठी कधी कधी लबाडी करतात. नाथ महाराजाचा संसार तरी असा संपन्नतेनं भरलेला, खूप मोठं ऐश्वर्य त्यांचं. एक दिवस नाथ महाराजांच्याकडे रोज सकाळी पूजा झाली की तिथं जेवढी माणसं हजर आहेत त्या सगळ्याला भोजन असायचं. आणि संध्याकाळी जेवढी माणसं रामायण ऐकायला येतील त्यांना असं वंजळ भरून साखर द्यायची व्यवस्था होती. त्या काळात साखर मिळत नव्हती. साखर आपल्या लहानपणी तर कुठं मिळत होती, कुपनला लाईनला उभा राहावं लागत होती का नाही. साखर दुर्मिळ होती. नाथांच्या काळात संध्याकाळी रामायण ऐकायला जेवढी माणसं आली त्यांना मोठी वंजळ, ढळती वंजळ द्यायची. मी हमेशा म्हणत असतो ढळती वंजळ द्यायची. त्याच्यात दोन प्रकार, एक चुरटी वंजळ. चुरटी म्हणजे वंजळ द्यायची, धरायची पण जरा बारीक धरायची, उगा अर्धा किलो माईल एवढी. आणि ढळती म्हणजे किलो सव्वा किलो म्हणलं तर असं गप करून वंजळ धरायची की ओटीत टाकायची. आणि मग 10 माणसाच्या पदरात किलो सव्वा किलो साखर गेली तर त्या माणसाने सगळ्या गावभर सांगायचं उद्या. त्या 10 माणसांनी दुसरे सांगितल्यामुळे 100 दुसरे यायचे. मग लोक लय आली म्हणून साखर कमी नाही करायची, साखर अजून वाढवायचीच. का? श्रीमंती होती घरची. एक दिवस असं सकाळी सकाळी महाराजांची पूजा झाली आणि एक माणूस आला. घडलेली घटना आहे, नाथ महाराजांचं चरित्र बघा, पैठणच्या एकनाथ महाराजांच्या चरित्रात घडलेली घटना आहे. एक माणूस आला होता. ती महाराजांची पूजा झाल्याबरोबर बसा 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 जेवायला बसा बस, सगळे बसवले. 100-200 माणसं जेवायला बसले. हा बी आलेला होता, यालाही बसवलं, हाही बसला. भोजन झालं, निघाला. जाताना महाराजाचा पाया पडला. महाराज येतो. कोण्या गावचे? हे साखरेचे. बरं, इकडं कुठं आलतो? इकडं असे चालतो. बरं, सगळं कुशल आहे की? हो कुशल आहे. आणि ह्याही तोवर गेला आणि त्याच्या ध्यानात आलं. ह्याही तोवर गेला आणि ध्यानात आलं आणि म्हणला महाराज तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारू का? तुम्ही विचारा म्हणलं तर विचारतो. मोठ्या माणसाला जरा सांभाळून बोलावं लागते. मोठ्या माणसाला बोलताना उगा आगड बगड बोलायचं मत नाही. तुम्ही जर विचार म्हणला तर विचारतो. महाराज म्हणले विचार की, खुशाल विचार. काय विचारायची ती? त्याने विचारलं, तुमचा एवढा मोठा संसार, आमचा एवढूसा संसार, 1.5 उठली पहाटे उठली, रोज दिवसातून 100 बाऱ्या खोटं बोलावं लागतंय, तेव्हा आमचं चालतंय. तुमचा तर एवढा मोठा संसार, ह्याच्यामध्ये तुम्ही कुठं लबाड बी बोलत नाही, लबाड वागत बी नाही, तुमचं चालतंय कसं? नाथ महाराजाला विचारलं. नाथ महाराज म्हणजे गड्या तुझा प्रश्न बरोबर आहे, तुझ्या प्रश्नाला 100 मार्क द्यावे लागतील, पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर आज नाही देत आहे. मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तू परवा दिवशी म्हणजे परवा दिवशी किती वाजता येऊ? बरोबर 11ला येईल. म्हणजे महाराजाच्या मनात तेव्हा पूजा झालेली असते, ह्याला जीव घालावं, पाठवून द्यावं.
ती परवा दिवशी मला तर बरोबर 11 वाजता तिथं आलं. त्याने महाराजांची पूजा झाली, लगेच जेवायला बसला आणि म्हणला महाराज माझ्या प्रश्नाचं उत्तर. महाराज म्हणले तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला जमलंच नाही रे. बरं जाऊ दे, तू काय कर 7 दिवसाला ये. त्यानं म्हणलं महाराज माझ्या प्रश्नाचं एवढंसं उत्तर आहे ते द्यायला 3-3 चक्रा नाही म्हणे. आता तुला 7 दिवसात नक्की ये, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्यानं म्हणलं बरं ठीक आहे. आणि निघाला की ह्या इथवर उंबऱ्या पस्तोर गेला की महाराज म्हणले ए जरा इकडे थोडं राहिलं म्हणजे तुला सांगायचं. काय जवळ आला. हे बघ आजपासून 7व्या दिवशी तू मरणारच नाही. काय सांगितलं त्याला? आजपासून 7व्या दिवशी तू मरणार आहेस. नीट ऐकलंस का? ऐक. मग तू 3 दिवसालाच ये, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो म्हणले. तो 3 दिवसाला ये. गेला तो माणूस. 3ऱ्या दिवशी बरोबर आला बाबा. आल्यानंतर महाराजांची पूजा चालू होती. पूजा झाली आणि जेवायला बसला, जेवला आणि निघालेच म्हणला महाराज माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. महाराज म्हणले मिळालं नाही उत्तर? नाही तुम्ही सांगितलंच नाही, मिळेल कसं? महाराज म्हणले तुला 3 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं. काय? मला येऊन भेटून गेला होता. त्या दिवशीपासून या 3 दिवसात तू कुणाला फसविलं नाही. हा कसं काय? बरं ते जाऊ दे, फसवायचं जाऊ दे. लबाड किती बरे बोल, एकदा सुद्धा नाही. कसं काय? महाराज म्हणजे कसं काय तुझ्यावर एवढा गुन्हा आला? अहो तुम्ही सांगितलं ना म्हणले 7 दिवसाला मरणार आहे म्हणल्यावर रोज माझ्या समोर मरण उभं राहावं लागले म्हणले. मग मरण समोर दिसल्यावर कशाला खोटं बोलतंय? मरण समोर दिसल्यावर कशाला लबाडी करतंय? मरण समोर दिसल्यावर कशाला दुसऱ्याला फसवितंय? त्याने विचारलं. मग महाराज म्हणजे म्या काय करता दुसरं? म्या बी तीच करता. माझ्या समोर रोज मरण दिसतंय आणि त्याचं नाव वैराग्य आहे, होय की नाही? त्याचं नाव वैराग्य आहे. आणि महाराज म्हणाले की बाबा ज्याच्या समोर मरण दिसतंय आणि ज्याला मरणाची आठवण कायम येत असते तो कधीच देवाला विसरत नसतो. देवाची आठवण कोण करतो? ज्याच्या समोर मरण दिसतंय ते. नाथ महाराजांनी चिरंजीव पद नावाचं प्रकरण लिहिलंय. त्याच्यामध्ये वैराग्याची व्याख्या सांगताना नाथ महाराज असं म्हणाले नित्य मृत्यू जाणे समीप नमाने अल्प देहसुख. वैराग्याची लक्षणं काय असं विचारल्यानंतर नाथ महाराज त्याचं उत्तर देतात. ज्या माणसाच्या समोर रोज मरण दिसतंय, मी तरी म्हणत असतो बरं का, माणसानं कुठं प्रेत जळत असला तर जाऊन बघून येत जावं. कशासाठी? माणसं प्रेत जळालेलं बघून म्हणतात, पण मी म्हणतो बघावं. का बरं बघावं? जळालेलं प्रेत बघितल्यावर माणूस मस्तीनं वागत नाही, पायाकडे बघून चलत आहे. वा वा. एकाची दहने सावध त्या गुन्हे काळे नवा मरणाची तव गाठोडी पदरी जिरे तो चिवरी माप भरे. आपल्या सोबत जन्माला येतानाच गठुडं बांधून दिलं एक. कशाचं? सकाळी शेताकडे जाताना भाकरीचं गठुडं घेऊन जातात की नाही? कशाला? दुपारी जेवायला. सकाळी शेताकडे जाताना भाकरीचं गठुडं बांधून घेऊन जावं, तसं जन्माला येताना देवानं मरणाचं गठुडं बांधून दिलंय. फक्त कवा सोडायचं ही आपल्या हातात नाही, त्याच्या मनावर आहे. हे मरणाचं बांधून दिलेलं गठुडं जे आहे का नाही, हे गठुडं बांधलेलं तसंच राहतंय. सोडायचं कधी त्याची सत्ता त्या भगवंतानं आपल्या हातात ठेवलेली आहे. विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला असावा की महाराज तुम्ही तर लईच आम्हाला भय वाटण्यासारखं सांगितलं सगळं. तुकाराम महाराजांनी भ्यायचं काही कारण नाही बाबा.
कारण मरण येणार आहे ते देहाला येणार आहे अभंगाच्या तिसऱ्या देहाच्या भयात काळाचे भातुके, देहाचे भयात काळाचे भातुके, देहाचे भयात काळाचे भातुके, देहाचे भयात देहाचे भय ते काळाचे भातुके, ग्रासुनी ते एके ठेविलेसे. देहाच्या मागे मरणाची भीती आहे, देहाच्या मागे आमच्या नाही. मी देह नाही, मी देहाच्या वेगळा आहे. तुकाराम महाराजाला हे समजून सांगायचे आपल्याला. तुकाराम महाराज आपल्याला हे समजून सांगायचा प्रयत्न करतात. आपण म्हणजे शरीर नाही, शरीर आपण धारण केलेलं आहे. या वर्षी शिवलेलं शर्ट पुढच्या वर्षी फाटलं म्हणून टाकून दिलं जातं, होय ना? टाकून दिलं जातं, टाकून दिलं जातं. तर पहिलं काढून टाकून दिलं तर आपण रडत बसतो का? होय, नाही रडत बसत. पोराच्या अंगावरलं कुडतं फाटलं म्हणून बापानं त्याच्याहून भारी आणलं. बाप किती चांगला वाटतो आम्हाला, बरोबर आहे ना? का? पहिलं कुडतं फाटलं होतं, दुसरं आणलं. देव तर किती चांगला आहे, शरीर फाटून गेलं की काढून घेतो, नवीन देतो. होय, पहिलं फाटलेलं शरीर काढून घेतो आणि दुसरं नवीन शरीर देतो. म्हणजे बापापेक्षा बी चांगला आहे देव, आहे ना? आम्ही हे समजून घ्यावं लागतं. शरीर हे तर जीर्ण वस्त्र सांगितले. ज्ञानोबारायांना विचारा, ज्ञानेश्वरीत बोलतात
इथं जीर्ण वस्त्र सांडीजे मग तीत नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाथे विठाला 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 तुकोबाराय म्हणतात हे आम्हाला न कळल्यामुळं आम्ही अडकत गेलो न कळल्यामुळं आम्हाला कळलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी स्वतःवर घेऊन रूपक केली. पाहे गुंतलोने माझी आतो हे तुका देवी माता बाईया तारा खावे बाईया तारा खावे जतोरा चाललो आम्हाला न कळता आम्ही कसे गुंतलो हे सुद्धा कळत नाही. पाहे गुंतलो नेनता न कळता संग झाला सहज खेळता प्रवर्तली चिंता मागेलाची यावरी. भूपाळ्यातली अभंग सगळी बघून घ्या, खूप गोड अभंग आहेत ते. त्यामध्ये तुकाराम महाराजांनी सविस्तर चिंतन केले. मी तुमच्या पुढे याच्यासाठी हा मुद्दा मांडला की तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला ज्यावेळी मरणाची आठवण असते त्यावेळी देवाची आठवण कायम असते. देवाची आठवण राहावी यासाठी शरीराच्या मरणाची आठवण माणसाला रोज असावी. मरणाची काळे नाही आठवण संचिताचे धन लोभ हेवा. आमच्याकडे आम्ही आतापर्यंत केलेल्या सुकृत दुष्कृताचा ठेवा गाठोड बांधलेलं सोबत आहे. सावध करतात महाराज. पण आपलं झालंय कसं. ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत दिला. रस्त्याने पूर्वीच्या काळी चलत जावं लागायचं तर माणसं शेताकडे चलत जाईना, त्याला सुद्धा चलत नाही, गाडीवरच चलत जायची व्यवस्था होती. पाहुण्याच्या गावाला जायचं असलं म्हणजे मी इथून ममदापूर पाठवते पासून अंबाजोगाई पर्यंत चलत गेलो मी सुद्धा पहिल्याच्या काळामध्ये. अंबाजोगाई किती किलोमीटर आहे तिथपर्यंत चलत सकाळी 7ला निघायचं 10ला तिथं पोहोचायचं. हे गाडी चलत जायचं, असं चलत हमेशा जायचं. असं गाडी वाटायचा धोपट रस्ता चलत जात होता माणूस. आणि जाता 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 त्याला वाटलं ही आंधळे माणसं कसं चलत असतील, आंधळे कसं चलत असतील, आपल्याला जमल का आपल्याला जमल का असं त्याने विचार केला. आणि चलता चलता डोळे झाकले आणि डोळे झाकून चाललो आला. त्याचं कपाळ फुटलेलं. एवढं मोठं 2000च्या नोटाचं बंडल पडलेलं होतं तिथं. बंडल एक बॉक्सच पडला होता. मला काय द्यायचं का घ्यायचं, बॉक्सच पडला होता तिथं. हे ना डोळे झाकून गेला आणि त्या बॉक्सच्या पुढे गेल्यावर डोळे उघडले. आता मग ह्याचा काय फायदा आहे का. हे जसं घडावं तसं मनुष्य देहात आल्याबरोबर देवाची प्राप्ती करून घ्यायची वेळ आली आणि आम्ही डोळे झाकून घेतले. ज्ञानेश्वर महाराज लिहितात. ज्ञानेश्वरीत असा खूप गमती जमती लिहिल्या ज्ञानेश्वर महाराजांनी.
कैसे निदैवा आंधळेपणाचे डोळे, जे असं ते आपले डोळे आपण झाकी, आपण होऊन डोळे झाकतो आणि मग पुढे जातो, त्याचा लाभ माग निघून जातो. हे जसं घडावं त्या पद्धतीनं. किंवा दुसरं एक प्रमाण सांगतो. नाथानी भागवतामध्ये असं वर्णन केलंय की एक माता आपल्या बाळाला जन्म देते, पण दुर्दैवानं ते बाळ आंधळ जन्म देते. पोरग धष्टपुष्ट आहे, शरीरानं चांगलं आहे, गोर पान आहे, हात चांगले आहेत, पाय चांगले आहेत, नाक बी दरदरीत आहे, पण डोळे नाहीत, डोळे आंधळे आहेत. ते लेकरू रोज आईच्या मांडीवर आहे, रोज स्तनपान करत आहे. आता पोरग मोठं झालं, पण आई समोरून गेली तरी त्याला कळते का कळत नाही? रोज रोज त्या आईचं स्तनपान केलं ना रोज. नाथ महाराज लिहितात, आंधळे जन्मले कुशी, स्तनपान करी आहारनिशी, परी नोळखे आपुल्या मातेशी, दशातैशी उपदेशा. तसा उपदेश, तशा प्रकारचा उपदेश मी काय सांगतोय, तुकाराम महाराज म्हणतात, मी नाही, तुकाराम महाराज म्हणतात, मी काय सांगतोय हे तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर त्या आंधळ्या माणसाची जशी परिस्थिती व्हावी तशी तुमची होईल. अभंगाच्या
आहे उघडाले डोळे. डोळे उघडा म्हणजे काय करा? हा, मी याला अगदी आपल्या व्यवहारात ठेवून तुमच्या पुढं मांडतो. मर म्हणलेलं आवडतंय का कोणाला? होय, मर म्हणलेलं नाही आवडत. हा, आगा मरहा बोलू नसहाती मेलियावरी रडती. हा, तुकाराम महाराज तरी म्हणतात मरणाची आठवण ठेवा. हा, मरणाची आठवण ठेवणं म्हणजे डोळे उघडे ठेवणं. एक लक्षात घ्या, अगदी सोपं करून ठेवतो तुमच्या पुढे. मरणाची डोळे उघडे ठेवणं म्हणजे काय? मरणाची आठवण ठेवणे. का ठेवायची आठवण? समजा एक पाहुणा आपल्याला आवडत नाही, लक्षात ठेवा. आपल्याकडे घरी येणारे काही पाहुणे, काही माणसं आपल्याला घरी यावे असे वाटतात, है की नाही? आणि ती माणसं आल्यानंतर आनंद होतो. असा एखादा पाहुणा असतो की ती कधीच घरी येऊन वाटतंय, पण ती आल्याशिवाय राहते का? येतेच ते. आपल्याला आवडत नाही पण येतच. आणि मरण एक तसाच पाहुणा आहे, बरं का? मरण एक तसाच पाहुणा आहे. तुम्हाला किती वाटलं येऊन म्हणून, ती आल्याशिवाय राहते का? असं कोणी आहे का सांगा की मरण आपल्याकडे येणार नाही असा कोणी आहे का जगात? असा कोणीच नाही. मग संत आम्हाला सावध करतात की ती मरण येत असलं तर येऊ द्या, आलं तर आलं, पण आपण डोळे उघडून सावध व्हायचं की ज्याच्यामुळं त्यानं आल्यानंतर आमच्यावर जो आघात होणार आहे तो आघात आम्हाला चुकवता ज्याच्यामुळं येईल तो उपाय जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. मरणाची कारे नाही आठवण. मरणाची आठवण तुम्हाला नाही याच्यासाठी तुम्ही डोळे उघडा. डोळे उघडा म्हणजे तुम्ही सावध व्हा. तुकाराम महाराज काय म्हणतात सावध व्हा? तर आपण पहिले सावध आहोत पण डोळे झाकून बसलाव. आणि डोळे माणूस झोपी झाकीत असते, बरोबर आहे ना? होय का? जागी असलेले डोळे झाकते नाही, झोपीत डोळे झाकत असते. त्याच्यामध्ये एक त्याच्यातला अजून एक भेद आहे. ते तुकाराम महाराजांनी वासुदेव नावाच्या प्रकरणामध्ये टाकलाय. जाऊ दे, त्याचा विस्तार करत नाही, फक्त मुद्दा तुमच्या पुढे ठेवतो. एक माणूस झोपी गेलता गाड आणि त्याला हाक मारली, ओ भाऊसाहेब. त्यानं लगेच खाडकून जागा झाला आणि ओ म्हणला. त्याच्याच बाजूला अजून एक रावसाहेब झोपले. इथं नाही बघ रावसाहेब ना, बरा असला तरी इथला नाही, बाहेरचा. त्याच्या बाजूला रावसाहेब झोपले होते. ते बी डोळे झाकलेले होते पण ते झोपी गेलेले नव्हते. भाऊसाहेब झोपीत होते आणि हाक मारल्याबरोबर ओ म्हणाले. आणि रावसाहेब त्यांनी बी डोळे झोपी गेले, त्याने बी तर डोळे झाकलेच होते भाऊसाहेबांनी. आणि रावसाहेबांनी बी डोळे झाकलेले होते पण झोपी गेलेले नव्हते. म्हणजे त्यांनी काय केलं तर झोपीचं मिस घेतलं होतं, सोंग केलं तर. आता झोपी गेलेल्याला हाक मारून उठविणं सोपं आहे, पण ज्यानं झोपीचं सोंग केलंय त्याला उठविणं लय अवघड आहे का नाही? आणि तुकाराम महाराज आपल्याला तसंच म्हणायला लागले. मला माहित आहे तू झोपी गेला नाहीस म्हणून, तू जागी जाईस म्हणून तर तुला म्हणालो डोळे उघड म्हणून. होय, काय जागा की निजलाशी सुने जागवणी दारापाशी तुझ्या हिता लागी करी वसवशी भेटी न घेशी वासुदेवाशी. आणि हाच भाव, हाच आशय लक्षात घेऊन तुकाराम महाराज म्हणतात, बाबा असं करूनही चांगलं नसतंय, असं डोळे झाकून पडूनही डोळे उघडावे. तुका म्हणे काही उघडारे डोळे जाणून आंधळे होऊ नका ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक वरदे हरिमंगल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. वा, चाल म्हणायचं? हा म्हणा. आनंदाला
तुका म्हणे काही उघडारे डोळे